सह्याद्री फाउंडेशन व सहसेवा फाउंडेशन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित आजचा हा रायगड महोत्सव 2025 आपण सारेजण खोपोलीकर या रायगड महोत्सवाचं या आनंद उत्सवाचं या ठिकाणी कालपासून सारेजण या उत्सवाचा आनंद घेत आहेत। काल आपले महाराष्ट्र राज्याचे दोन्ही मंत्री या ठिकाणी भरत शेठ असतील, प्रकाश आंबेडकर असतील, या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेले होते। मी आज संपूर्ण खोपोली परिसरातून या संपूर्ण खालापूर तालुक्यातून या आलेल्या माझ्या सगळ्या जनतेला या ठिकाणी आज आपल्याला खऱ्या अर्थाने विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच माझ्या खोपोलीकरांसमोर उभा राहिलेला आहे। हा रायगड महोत्सव का साजरा होत आहेच, परंतु या रायगड महोत्सवामध्ये खऱ्या अर्थाने या उत्सवाचा आनंद जर कोणी भरवला असेल तर तो माझ्या खोपोलीकरांनी भरवला आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला पुन्हा एकदा निवडून दिलं। जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत माझ्या खोपोलीकरांचे। या महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, संस्कृतीचं जतन जर आपल्या या महाराष्ट्राचं काय असेल तर त्याचं खरं उदाहरण आजचा हा रायगड महोत्सव आहे। आणि या रायगड महोत्सवाचा कार्यक्रम माझ्या या सहकार्यांच्या साथीने या ठिकाणी आम्ही आयोजित केला। मला फार आज आनंद होत आहे। कालपासून या कार्यक्रमाला खोपोलीकरांची उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचंड जनसमुदाय आपल्या रूपाने या रायगड महोत्सवाला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, आपल्या कलाकारांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचं जतन करणं। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना या रायगडमधून केली। स्वराज्य उभं राहिलं तर याच रायगडची राजधानी म्हणून याच रायगडमधून आज आपण स्वराज्याचा वसा घेत असताना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संस्कार संपूर्ण महाराष्ट्रावर केले, देशावर केले, तोच रायगड हा या रायगडची कला संस्कृती असेल, या रायगडची विज्ञान संस्कृती, या रायगडची साहित्य संस्कृती, या सगळ्या संस्कृतीचं जतन या रायगड महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला साऱ्यांना पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी असतील, सर्व माझे युवक असतील, सगळे बाल कलाकार असतील, आपण मोठ्या संख्येने कालपासून या रायगड महोत्सवाला आपण या ठिकाणी उपस्थित दाखवलेली आहे। या रायगड जिल्ह्यामध्ये रायगड महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं, आपली संस्कृती खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासमोर, या देशासमोर उभी राहावी। रायगडमधून आपण सारेजण एकत्रपणे या खोपोली शहरातून खऱ्या अर्थाने माझे सगळे खोपोलीकर, खोपोली हे माझं एक खऱ्या अर्थाने ज्या शहरामध्ये मी सातत्याने सुरभी ज्वेलर्सच्या माध्यमातून एक व्यापारी म्हणून उदयास आलो, आपण साऱ्यांनीच या मतदारसंघाचा 2019ला आमदार म्हणून निवडून दिलं आणि खोपोलीकरांना अभिमान वाटेल असा विकास संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने उभा राहिला। पुन्हा एकदा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण परिस्थिती राजकीय बदलत असताना मला सांगायला अभिमान वाटतोय की या मतदारसंघाचा 2025-24चा पुन्हा एकदा आमदार म्हणून जर मी आपल्या समोर उभा आहे तो फक्त आणि फक्त माझ्या खोपोलीकरांमध्ये उभा आहे आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान मला आहे। आणि म्हणूनच
या खोपोलीकरांना ऐतिहासिक एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करावा म्हणून मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी रायगड महोत्सव कर्जतमध्ये न घेता तो खोपोलीमध्ये व्हावा या दृष्टीने हा कार्यक्रम खोपोलीमध्ये घेतला आणि खोपोलीकरांनी प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। माझ्या खोपोलीतलं प्रत्येक कुटुंब हे माझं आहे। प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांनी बरोबर यावं, प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांना न्याय मिळावा, प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांना आपली संस्कृती आपलं खोपोलीतलं असणारं कल्चर हे खऱ्या अर्थाने आपल्याला गगनगिरी महाराजांचा मठ या ठिकाणी आहे। अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा असणारं हे शहर आपण पाहताय। सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं माझं खोपोली शहर एकेकाली या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं खोपोली शहरातील असणारं औद्योगिक क्षेत्र आपण पाहता। आपल्या सर्वांना कल्पना आहे की एकेकाली सोन्याचा धूर या खोपोली शहरातून या औद्योगिक क्षेत्रातून निघत होता, परंतु मधल्या काळामध्ये खोपोलीची परिस्थिती बदलली होती आणि ती परिस्थिती पुन्हा एकदा ते गतवैभव प्राप्त करण्यासाठी या खोपोली शहराला पुन्हा एकदा या महाराष्ट्रातील सिंबॉलिक शहर म्हणून ओळखला जाईल असा विकास आम्ही भविष्य काळामध्ये या खोपोली शहराचा करणार आहोत। हे सगळा विकास करत असताना माझ्या सगळ्या खोपोलीकरांना विश्वासात घेऊन आम्ही हा विकास करणार आहोत। फक्त विकासच नव्हे तर खोपोलीच्या असणारी संस्कृतीचं जतन व्हावं, खोपोलीच्या असणारे आपण शिक्षण असेल, क्रीडा असेल, या सर्व क्षेत्रामध्ये माझ्या खोपोलीकरांना प्राधान्य भविष्य काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून दिलं जाईल। यासाठी हा तुमचा आमदार सातत्याने झटत राहील। आपण दिलेलं योगदान हे कदापि विसरता येणार नाही आणि अशाच पद्धतीने आपण भविष्य काळामध्ये सुद्धा एकत्रपणे या ठिकाणी राहावं। खोपोलीकरांसाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल, जे जे सहकार्य राज्य सरकारच्या माध्यमातून लागेल ते भविष्य काळामध्ये या ठिकाणी दिलं जाईल आणि म्हणून या संस्कृतीचं जतन करत असताना रायगड महोत्सव या ठिकाणी आपण भरवलेला आहे आणि रायगड महोत्सवाचा आपण पाहतात की मोठा प्रचंड प्रतिसाद जनतेतून खोपोलीकरांनी या ठिकाणी दिलेला आहे। असाच प्रतिसाद आपण देत राहा। जे जे कार्यक्रम आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचे असतील ते कार्यक्रम आपण एकत्रपणे या ठिकाणी घेतले जातील। शिवसेना आणि महायुतीच्या माध्यमातून हे कार्यक्रम या ठिकाणी राबवत असताना माझ्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत। या साऱ्यांनी फार मोठं योगदान या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला दिलेलं आहे। हे कदापि आम्हाला खोपोलीकरांचे उपकार, खोपोलीकरांचे ऋण हे कदापि विसरता येणार नाही आणि म्हणून हा महोत्सव या ठिकाणी भरत असताना घेत असताना मला मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की हा रायगड महोत्सव माझ्या अर्थ खऱ्या अर्थाने शेखर जांभले असतील आणि माझे असणारे सगळे सहकारी या ठिकाणी रुपेश असेल, दिनेश असेल, आमचे सगळेच समीर असतील, गणेश असेल, आदित्य, प्रसाद, तात्या रिटे, सगळेच संदीप असेल, सगळ्या अवसरमल साहेब असतील, कुलदीप असेल आणि हे सगळेच माझे सहकारी आपण एकत्रपणे या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन हे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। माझा सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। अनेक कलाकारसुद्धा या कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित आहेत। सुहास खामकर या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी हास्य चला हवा येऊ द्याचे सुद्धा कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तुषार, कुशल भद्रिके आणि श्रेया बुगडे, आपण या साऱ्यांना आपण टीव्हीवर पाहत असता आणि माझा सहकारी मित्र सुहास खामकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। असे अनेक कलाकार आतापर्यंत या व्यासपीठावर येऊन गेलेले आहेत। या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने आपली संस्कृती, आपली कला जोपासण्याचं काम हे खोपोलीकरांसाठी या ठिकाणी व्हावं म्हणून हा रायगड महोत्सव या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे। या रायगड महोत्सवाला अनेक कलाकारांना हे व्यासपीठ आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे की आपले कलाकार या ठिकाणी घडले पाहिजेत, आपले कलाकार पुढे गेले पाहिजेत, त्यांनी राज्यामध्ये देशामध्ये आपलं नावलौकिक करावं आणि म्हणून त्यांना हे व्यासपीठ आपण रायगड महोत्सवाच्या निमित्ताने आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल खोपोलीकरांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिल्याबद्दल पुन्हा एकदा खोपोलीकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद आमदार साहेब. खऱ्या अर्थाने खोपोलीकरांना विकासाची पर्वणी आणि या रायगड महोत्सवाच्या माध्यमातून पर्वणी जी पाहायला मिळाली